हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी विशाल. तर मित्रांनो, आज माझ्या नेहमीच्या कामाला आहे सुट्टी. तर निवांत घरी आराम करावा म्हटलं, पण कशाचे काय आराम. तेवढ्यात बायको म्हटली चला फिरायला कुठंतरी घेऊन. मग काय आता हिला फिरायला न्यायचं कुठं तर विचार करत होतो. तेवढ्यात एक सुंदर ठिकाण डोक्यात आले आणि मग काय निघालो बायकोला घेऊन. चला तर मग तुम्ही पण बघा मी नेमकं निघालोय कुठे. तिकडे जाताना मध्येच एक गोष्ट दिसली. लहान मुले मनसोक्त क्रिकेट खेळत होते. तर ते बघून लहानपण आठवले. सुट्टीचा दिवस आणि दिवसभर असेच बाहेर खेळायचे. तेवढेच बास. भूक तहान कुठे लागते मग. खरंच हे पाहून लहानपणीचे दिवस आठवले मला. मित्रांनो, तिथे मी आता पोचलो आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहून खूप छान असे वाटले. मन प्रसन्न झाले. मंदिर बघून तुम्हाला समजलेच असेल की मी नेमकं आलोय कुठे. पुण्यातील उरुळी कांचन येथील डाळिंबन सुंदर असे विठ्ठल मंदिर खूप छान आहे. चला तर मग आज जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊ. तर आमच्या दोघांचे छान दर्शन झाले आहे. खरंच इथे येऊन खूप प्रसन्न वाटले. या ठिकाणाला धाकले पंढरपूर पण बोलले जाते. मोठ्या एकादशीला तर इथे खूप मोठा सोहळा भरला जातो. मित्रांनो, तुम्ही पण उरुळी कांचन इथे कधी आलात तर या विठ्ठलाच्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका.
तर चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.